नमस्कार श्रोतेहो. आज आपण ऐकणार आहोत गजाचं लगीन या कथेचा अंतिम भाग. मागील भागात गजाची होणारी बायको पळून गेलेली आहे. या चॅनलवर आपण नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मालिकेच्या मागील भागांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर अवश्य ऐका. चला तर मग ऐकूया गजाचं लगीनचा अंतिम भाग. गजाचे वडील चिडून, अरे गप, ती ढगात नाही गेली, ती पळून गेली. गजा इनोसंटली म्हणतो, पप्पा, तिला शोधून आणू आपण, बिचारी कुठं एकटी फिरत असेल. रुपाली गरम होते. दाद्या, तुला एवढं पागळ केलं प्रेमानं की पप्पा काय सांगून राहिले ते ध्यानात पण नाही येत. पळून ती कोणा मुलासोबतच गेली असेल ना, एकटीच पडायला ती काय क्वीन आहे का. गजा गरम होतो. ओ रुपाले, काय वंगाळ बोलून राहिली तू तुझ्या वहिनीबद्दल. गजाचे वडील चिडतात, बराबर बोलून राहिली रुपा. मधुकरराव सुचवतात, जनार्दन, तिची लहान बहीण आहे ना, तिच्यासाठी बोलून बघ. तिच्यासाठी काय बोलू, आपला रमेशचे आणि तिचं जमलं आहे, उगा त्याचं कशाला मोडायचे. मधुकरराव गजाला समजावतात, गजा, तू काळजी नको करूस, तुझ्या नशिबात यापेक्षा जास्त चांगली बायको असेल. रुपाली चिडवते, दाद्याचा पोपट झाला. ए रुपाले, जास्त सिरियल पाहू न कसं. मधुकरराव परिस्थिती पाहून काढता पाय घेतात. चल जनार्दन, निघतो. गजाचे वडील म्हणाले, आज 1 वाजता जेवायला इकडनंच या र. मधुकर बरोबर. मधुकर गेल्यावर लगेच गजाची आई म्हणते, आवो, आपल्या पोराचं लगीन तुटलं आणि तुम्ही काय पार्टी करून राहिले. उलट त्यांनी तुम्हासनी म्हणाय पाहिजेल होतं. गजाचे वडील उदास होऊन, जाऊ दे ग, पोराचं नशीबच फुटकाय. दुसऱ्याच्या पोरांकडे बघितले की असं म्हणत डोळे पाणावतात. गजाची आई समजूत काढते, जाऊ द्या हो, होईल आपल्या पोरांचा पण चांगले. गजाचे वडील काकुळतेने म्हणतात, इतक्या वर्षात एखादं प्रेम गेम नाही करता आलं. सुम्या आणि रम्याने जमावलं तसं त्याईच्या बापाला काही त्रास नाही. गजाची आजी नातवाची बाजू घेते, पोरं शब्द बाहेर नाही आणि हे काय चांगलं लक्षण होय र जना. त्यावर गजाची आई म्हणते, तर काय आपल्या घराण्यात असं कुठे करतं का कोणी. ओ जना, या पोरगीसाठी पण पोरगं बघणं सुरू कर, नाहीतर ती पण नाक कापायची. गजाचे वडील लगेच तिला विचारतात, रुपाले, तुझं कुठं जमलं आहे का सांग, नाहीतर तुझ्यासाठी पण आता बघणं सुरू करू. रुपाली, पप्पा असं म्हणत लाजून आत पळाली. गजाचे वडील, याचा काय अर्थ आहे का नाही. बरं जानकी, स्वयंपाकाला लाग, ते लोक येतील. रुपालीला मदतीला घे. रुपालीच्या जेवणाची भरभरून तारीच करा सुम्याच्या आईसमोर. काऊन. गजाचे वडील, सुम्याच्या लहान भावासाठी मी विचार करून राहिलो. अगं बाई, असं का. गजाचे वडील, 2-3 दिवसातच विषय काढतो, नाहीतर उशीर नको व्हायला. पोरगं मिलिटरीत आहे, आपली रुपा त्याला शोभून दिसेल. तिला साजरी तयार राहायला सांग. आता कळलं का मी जेवायला का बोलावलंय. गजाच्या आईला आनंद होतो. ती छान सुग्रास जेवण बनवते. रुपाली मस्त रांगोळी काढते. गजा मोबाईलमध्ये दंग असतो. गजाचे वडील म्हणतात, गजा, आता पुन्हा आपल्याला पोरगी पाहणं सुरू करावं लागते. हा, अजूनही तुला एखादी आवडली असेल तर. कारण की काय आहे, एक कोरोनाची टांगती तलवार किती दिवस राहील. आम्ही आज आहे, उद्या नसलो तर, म्हणून लवकर जमवून टाक. गजा म्हणतो, कसा. तेच तर पाहून राहिलो पप्पा. एक मागे पाहिली होती पप्पा, मला तर आवडली नव्हती, पण आता जाऊ द्या, एकदा त्यांना फोन करून बघा. पण पप्पा, मला तर प्रेमाशिवाय दुसरी नको होती, मी नाही विसरू शकत. तितक्यात रमेश येतो. तो आवाज देतो, गजनी, ओ गजनी, मी काय ऐकून राहिलो, प्रेमा पळून गेली एका पोरासंग. हो, कळलं, आपल्या सुम्याकडच्याला पप्पांनी जेवायला बोलविले आहे. सुम्या लगीन करून आला. बरं चल मग, मी येतो. अरे थांब, मी तुला फोन करणारच होतो, असं म्हणत तो थांबवून घेतो. तेवढ्यात सुम्याचे आईबाबा येतात. जानकी त्यांना सॅनिटायझर देत म्हणते, अभिनंदन वहिनी, बघा तुमच्या मुला अगोदर सुम्याने नंबर लावला. गजाची आईला वाईट वाटतं. ती काहीतरी बोलणार, तितक्यात गजाचे वडील मानेने नको बोलू असं खुणावतात. नंतर लगेच सुम्या, त्याची बायको आणि धाऊ येतात. त्यांना सॅनिटायझर दिले जाते. नवीन जोडपं गजाच्या आजी आईवडिलांच्या पाया पडतं. सगळे हॉलमध्ये स्थानापन्न होतात. सुम्याची आई सुनेला, सुनाबाई, चेहऱ्यावरून रुमाल आणि मास्तर काढ, त्यांना सुनमुख तर पाहू देत. जसाच ती स्कार्फ काढते, गजाचे सर्वजण आवसून पाहत उभे राहतात. गजा ओरडतोच, प्रेमा, तू असं का केलं, आधी सांगाय पाहिजेल होतं. आणि सुम्या, तुला तर मी फोटो दाखविला होता. सुम्या, त्या दिवशी आठवतंय, मी तुझ्या आबून फोटो हिसकावून पळून गेलो होतो.
तो फोटो तर प्रेमाचा नव्हता, नाहीतर मी तवाच बोललो असतो लेका. रमेश हसत, अबे रजनी, त्या दिवशी तू भलत्याच पोरीचा फोटो दाखविला होतास. गजाचे वडील डोक्यावर हात मारून घेतात. बरं, जाऊ द्या, आता झालं गेलं विसरून जा. थोड्या वेळानं मुलगी दाखवायला येणार आहेत. मुलीला आपला गजा पसंत आहे, तर आपण लवकर जेवण आटपून घेऊयात, बरोबर ना मधू? सगळे जेवायला बसतात. रुपाली मठ्ठा वाढता वाढता चोरट्या नजरेने सुम्याच्या भावाकडे बघते. तो पण रुपालीकडेच पाहत असतो. ती तिथेच खोळंबते, मठ्ठा वाढतच राहते. सुम्याची आई, पोरी, जरा मठ्ठ्याकडे पण बघ. रुपाली दचकून, हो, त्याकडेच बघत होते. सगळे हसायला लागतात. सुम्याची आई विचारते, मला काही बोलायचे आहे, तुमच्या रुपालीसाठी पाहणं सुरू केलं का नाही? गजाचे वडिलांना आयता विषय लिहितो. गजाचे वडील आपल्या लेकीच्या तारीफेचे पूल बांधणं सुरू करतात. आजचं जेवण आवडलं ना वहिनी तुम्हाला? ते आमच्या रूपानेच बनवले आहे. घरकामात एकदम चोख आहे माझी लेक. तिच्या लग्नासाठी दागदागिने सर्व रेडी करून ठेवलाय बघा. फक्त चांगला मुलगा भेटला की लागलीच बार उडून देऊ. तुमच्या नजरेत आहे का एखादा मुलगा? मधुकरराव, अरे जना, एखादा कशाला, माझाच मुलगा आहे की. का रे प्रकाश, तुला मुलगी पसंत आहे नवं? आणि का ग रुपाले, तुला मठ्ठा आवडतो ना? गजा, माझं सोडून सगळ्यांचं लगीन जमून राहिलंय. आता जी मुलगी असेल तिला माझ्याकडून आधीच होकार आहे पप्पा. मुली पाहून पाहून कंटाळलो. जेवणं उरकताना उरकताच मुलीकडचे येतात. हॉलमध्ये अगदी गच्च भरून गेलेला असतो. सगळे स्थानापन्न होतात. मुलगी मास्क आणि स्कार्फ काढणार तितक्यात गजा मुलीसमोर जाऊन उभा राहून म्हणतो, नको काढू स्कार्फ, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुला मंजूर आहे? मुलगी लाजत हो म्हणते. सगळे आनंदाने शुभेच्छा देतात. गजाचे वडील, चला जानकी, सगळ्यांचे तोंड गोड करा. गजाच्याही पेढेजाडबा आणते. बेटा, आता रुमाल काढ तोंडाचा, समद्याला चेहरा दाखवू. जसाच स्कार्फ काढते, रमेश आणि सुम्या खाडकन उभे राहतात आणि सुम्या म्हणतो, हिचाच तर फोटो दाखविला होता. गजा मटकन खाली बसतो. काकू, तुमच्या मुलाला चुकून साडी घालून आणलत का नाही? फोटोत तरी बरी दिसत होती. गजू, अरे ताटात वाढलं ते गोड मानून घ्यावं, नाहीतर उपाशी राशील आयुष्यभर, इती गजाची आजी. शेवटी एकदाचा गजाचं लग्नाचा बँड वाजतो. तर श्रोतेहो, गोड शेवट घेऊन आपली कथा इथे संपली. कथेला प्रतिक्रिया देत चला, त्यामुळे लेखनकार्यास प्रोत्साहन मिळतं. कथा कशी वाटली हे समजायला मदत होते. कथा आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मालिकेच्या मागील भागांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर अवश्य ऐका. पुढील कथेपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.